नमस्कार. आदर्श पोलखोलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी नितेश उपाध्ये. ज्ञानराधा बँकेचे ठेवीदार काही ना काही मागणी करत असतात. काल सुरेश कुटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज ठेवीदारांमध्ये कमालीची शांतता देखील पाहावयास मिळत आहे. काल दुपारपासूनच सुरेश कुटे हे फरार झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर बीड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होती. त्याचाच भाग म्हणून रात्री सुरेश कुटे यांनी आपला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला आणि ठेवीदारांना या संदर्भात माहिती दिली आहे. याच अनुषंगाने आज आपल्यासोबत ठेवीदार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं या बँकेविषयी आणि सुरेश कुटे यांच्याविषयी नेमकं काय वाटतंय ते पाहूया. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला म्हणजे ठेवीदार म्हणून ज्ञानराधा बँकेविषयी व सुरेश कुटे यांच्याविषयी काय वाटतंय? नमस्कार. मी विठ्ठल उत्तमराव गुजर बँकेच्या समोरच राहिला आहे मी. आणि बँक सुरू झाल्यापासून सगळ्यात जुना कस्टमर मी आहे. मला वाटतं 12-13 वर्ष झालं बँक सुरू होऊन. आणि बँकेचा विश्वास आमचा विश्वास बँकेवर आहेच आणि बँकेचा विश्वास पण आमचा आहे. पण आता एकंदरीत ही परिस्थिती बघता कुठेतरी साहेबांनी बी थोडे का होईना गोरगरिबाचे पैसे देण्यात यावेत ही आमची इच्छा आहे थोडी. असे मला वाटतं बँकेचे पैसे साहेबांनी द्यावं. बँकेचे पैसे सर्वांचेच पैसे मिळावे अशी अपेक्षा आहे. परंतु याविषयी आपलं मत काय आहे? माझं मत आहे की साहेबांनी जी ज्ञानराधा हा जो समूह आहे कुटे ग्रुपचा, जे ज्ञानराधा गोरगरीब जनतेच्या पैशावर ज्ञानराधा हा प्रकल्प उभा आहे. 1-1 रुपया पै गोळा करूनच लोकांनी विश्वास दाखवून ज्ञानराधा परिवारावर बँकेत पैसे टाकलेले आहेत. पण कुठेतरी असं दिसून येत आहे की आता गरीब जे आमच्यासारखा सामान्य माणूस आहे तो बँकेच्या दारापर्यंत येत आहे. आणि जे समजा मोठमोठे व्यापारी आहेत पैशावले आहेत ते डायरेक्ट साहेबांना भेटायला कुठेतरी सोलापूरला, आता लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कळालं की सोलापूरला जाऊन भेटतील. आता आमच्यासारखा माणूस इतक्या लांबवर जाऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर केसही करू शकत नाही, कारण की आम्ही फक्त बँकेच्या दारापासूनच जाऊ शकतो. आणि साहेबावर आमचा विश्वास आहेच. आता पण कुठेतरी संयम आमचा बी ढासळत चाललेला आहे की किती दिवस वाट बघायची आम्ही बी. आम्हाला बी काहीतरी करता आहेत, आमच्या बी काही सुखसुविधा आहेत त्या कुठेतरी मिळवत यासाठी साहेबांनी आमचा आधी पहिला विचार करावा, नंतर मोठ्या लोकांचा समजा व्यापाऱ्याचा विचार करावा आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या गोरगरिबाचे पैसे आधी साहेबांनी देण्यात यावे याची मागणी. नेमकं कशा स्वरूपात आपल्या ठेवी मिळणं अपेक्षित आहे? ठेवी म्हणजे आता थोड्या प्रमाणात किंवा होईना की द्यायलाच पाहिजे साहेबांनी, थोड्या का प्रमाणात. नेमकं त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10%, 5% या रकमेनुसार त्यांना ठेवी सर्वांना मिळतील असे त्यांनी सांगितलं होतं. तशा स्वरूपात जरी मिळाले तरी आपण त्यांना म्हणजे योग्य ते मार्गदर्शन करणार आहात का? नक्कीच. पण सुरुवात करायला पाहिजे. 5,000 10 काही ना काहीतरी ते. पण मी काय म्हणतो तुम्हाला साहेब की जे गोरगरीब माणसं आहेत ना त्यांचे पैसे काय एवढे मोठे नाहीत. 1,00,000-2 लाखाच्या आतच खेळत येते. ते पैसे आधी जे मोकळे झाले ना तर बराचसा ताण साहेबावरचा बी कमी होईल. त्यासाठी साहेबांनी फक्त या आमच्यासारखे जे पहिले आहेत का ते विषय आधी क्लिअर करावा. ते मोठ्याचे लोक काय एवढे काय हे नाहीत, पण जे आमच्यासारखे गोरगरीबाचे 1,00,000-2 लाखाच्या आत बाहेरच येतं ते विषय आधी साहेबांना क्लिअर केला तर साहेबावरचा बराचसा ताण कमी होईल. आणि साहेब मी म्हणतो 70% साहेब थोडे फ्री होतील. त्यामुळे आधी आमचा विचार करावा आणि आधी आमचे काही ना काही फुलाची बाग आहे, काही ना काहीतरी सुरुवात करावी पैसे द्यायची, एवढीच आमची मागणी साहेब. आता तुम्ही धानोर रोड शाखेसमोरच राहतात. नेमकं आता शाखेसमोर आल्यानंतर गर्दी तुम्ही पाहतच आहात. नेमकं या गर्दीमध्ये तुम्हाला काय जाणवतंय? काय जाणवतं आता पहिल्यापासून आम्ही बँकेचे आमचे ऋणानुबंध चांगले, तर सगळा स्टाफ सोबत आमचे संबंध चांगले. तर कुणी जर अग्रेसिव्ह होत असले तर आम्ही त्यांना समजून सांगतो, नाही बाबा साहेब आपले तर बँक आपली विश्वास आहे, आम्ही त्यांना समजून सांगून बाहेर लागतो. एक वेळेस अशी परिस्थिती पाठीमागे उद्भवली होती तर हा धावून कर्मचाऱ्याच्या अंगावर धावत जायचे लोक. पण आम्ही त्यांची समजूत काढून नाही बाबा आपलीच येतं असं तसं त्यांना समजून सांगून त्यांना बँकेच्या बाहेर घेऊन यायचो. कारण की बँक आम्ही काय लांबचे नाही तर एका जीवानीच आम्ही बँकेसोबत नाते आमचं. त्यामुळे त्यांना समजून सांगून पण आता कुठेतरी
संयम. आता काय सांगावं लोकांना, आम्ही तरी काय सांगावं, कारण स्वतः आमचेच पैसे गुंतले तर आम्ही लोकांना काय आश्वासन द्यावं, किती दिवस चालू माहिती. त्यामुळे साहेबांनी थोडा विचार आधी करा पाहिजे, थोडे थोडे का होईना पैसे द्यायला चालू करा पाहिजे. तुम्ही आता ठेवीदारांना बाकी ठेवीदारांना काय आवाहन करा? बाकी ठेवीदारांना असंच आवाहन करणार की साहेब आपण अशीच अपेक्षा करू की साहेब आपले लवकरात लवकर पैसे देतील, आणि आपण काय गुन्हे दाखल करू शकत नाही, तेवढे काय मोठे नाहीत आपण, पण साहेबांनी त्यामुळे गरीबाचा आधी विचार करावा. ज्यांचे लई मोठ्याने पैसे त्यांचं तेच गुन्हे दाखल करावे. आमच्यासारखे छोटे छोटे माणसं कुठं गुन्हे, त्यांच्या काय डोक्यातच नाही ते गुन्हे दाखल करायचे काय. त्यामुळे साहेबाचा मेन कणा आणि मेन पाया हा गोरगरीब माणूस आहे. त्यामुळे साहेबांनी बी ते ओळखायला पाहिजे की गोरगरीब माणूस आमचूक आपल्या कोणी शाखेला बी काही आवाजच्या भाषेत काही बोलला नाही, आरडून बोलला नाही. त्यामुळे साहेबांनी फक्त आधी गोरगरिबाचा विचार करून त्यांचे पैसे क्लिअर करायला पाहिजे. ज्यांचे लय मोठ्या रक्कम आहेत ते साहेबाच्या अंगावर चालले, कुणी काही बोलत येत, काही स्टेटमेंट देतात, कुणी केस करतात, कुणी वानगड. आमच्यासारखी गोरगरीब माणसं काही साहेबाला आलो काहीच नाही, फक्त शाखेच्या पायरीपर्यंत येतील. तिथून पुढे जी तारीख पुढची मिळेल त्या तारखेला ती वाट बघून वापस येतं. त्याच्या पलीकडे आमच्यासारखे माणसं काय करणार? नक्कीच त्यांनी आता सर्व ठेवीदारांना देखील आवाहन केलं आहे. तसंच सुरेश कुटे यांना देखील आवाहन केलं आहे की लवकरात लवकर कमीत कमी या गोरगरीब लोकांचे तरी पैसे देणं आवश्यक आहे आणि ते लवकरात लवकर सुरू करावे, हे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, पेठ.